साहजिकच आहे. आपण जर म्हणलं अशोक चव्हाण आमदार आहेत, त्यांनी दिलेली आहे. इतरही नेते आपल्या प्रतिक्रिया द्या नागरिकांना आपण प्रयत्न करूया. एक छोटा सा इशू है। तर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं जात आहे। गटनेता म्हणून निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं आमदारांकडून अभिनंदन केलं जाते। तर भाजपच्या कार्यालयामध्ये आपण इथे पाहतोय की लाडू आणण्यात आले, कार्यकर्ते जल्लोष करतायत। तब्बल 5 वर्षांनंतर भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे। उद्यापासून राज्यामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे। देवेंद्र 3.0चं सरकार उद्या राज्यामध्ये विराजमान होईल। देवेंद्र फडणवीस उद्या 5:30 वाजता शपथविधी घेणार आहेत। तत्पूर्वी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आता त्यानंतर हा जल्लोष आपण पाहतो। देखिए, जनरल पल्स ऑफ द पीपल ऑफ महाराष्ट्र ये इम्पोर्टेंट है। महाराष्ट्र का लोगों ने मैंडेट किसको दिया है ये इम्पोर्टेंट है। और मैं समझता हूँ जो भाजपा को इतनी बड़ी संख्या में जब एमएलए चुन के आते हैं तो स्वाभाविक मूड ऑफ द नेशन, मूड ऑफ महाराष्ट्र ये देवेंद्र जी के नेतृत्व में है। इसके बारे में कोई अभी डाउट नहीं रहा है। तो नेचुरली एक स्थिर सरकार, स्टेबल सरकार महाराष्ट्र में मिलेगी। आई डोंट नो, यू कैन आस्क हिम। पण त्यांच्या पक्षातले नेते म्हणतात की आमच्या नाही तर काय सांगणार, तुम्ही त्यांनाच विचारा। फडणवीस पक्षातले नेते म्हणतात की आम्हाला वाटतं अजूनही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री मला माहित नाही, त्यांचा निर्णय आहे तो। त्यांना शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते म्हणून ठरवतील। सर, आप शुरू से कह रहे थे कि देवेंद्र फडणवीस जो है सीएम का चेहरा हो सकते हैं। आज सर्वसम्मति से सीएम का चेहरा चुन लिया गया है। कल आजाद मैदान में एक अलग इतिहास महायुति रखनी जा रही है। जी नहीं, एक माहौल है, उनके यूनानिमस डिसीजन है। आज जो लेजिस्लेचर पार्टी की मीटिंग हुई बीजेपी की, उसमें एक यूनानिमस चॉइस रहा है। देयर इज नो क्वेश्चन ऑफ एनीथिंग एल्स। एंड देवेंद्र जी महाराष्ट्र को लीड करें, इसमें कोई अभी शंका की बात नहीं रही है। और कल शपथ होगी ऐसा। सर, एकनाथ शिंदे क्या डिप्टी सीएम होंगे? मुझे पता नहीं, अब उनसे पूछिए। अतिशय आनंद आहे, समाधानाची बाब आहे। सर्वानुमते ही निवड झालेली आहे। वेल, महाराष्ट्र विल गेट अ स्टेबल गवर्नमेंट इन द नेक्स्ट 5 years. Devendra ji with his experience and popularity in Maharashtra, I think it will be a good government, good governance and good administration. एकनाथ शिंदेशी काही बोलणं झालंय का तुमचं? नाही, माझं व्हायचं प्रश्न उद्भवत नाही। मी दिल्लीमध्ये असल्यामुळे माझा काही काँग्रेस इज कंडिशन इन महाराष्ट्र व्हेरी पुअर। भारतीय जनता